यश आणि संपत्ती त्यांनाच मिळतं जे मनाने आणि शब्दाने प्रामाणिक असतात. मन साफ असेल तर नशीबही साथ देते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी स्वतःवरचा विश्वास आणि स्वतःचा प्रामाणिकपणा कधीच कमी होऊ देऊ नका. कारण अंधार कितीही मोठा असला तरी सूर्य पुन्हा उगवतोच. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी चहा पाण्याचा ओटा अगदी खराब झालेला होता, त्यामुळे मी आता तो स्वच्छ करून घेणार आहे आणि नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. आमच्याकडे आजी बाबा म्हणजेच माझे सासू सासरे सोमवार करत असल्यामुळे दर सोमवारी आमच्याकडे वरण भात भाजी पोळी असा स्वयंपाक असतो. काल माझ्याकडून जरा वरण जास्तच झाले, त्यामुळे मी शिजलेली डाळ बाजूला काढून ठेवली आणि आज मी त्याचे सांबर म्हणजेच वडा सांबर बनवणार आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे वडा सांबर. अगदी साध्या सोप्या पद्धतीने वडा सांबर कसा बनवला जातो ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आणि बाजूला मी गवारच्या शेंगा कुकरमध्ये शिजायला टाकलेल्या आहेत. आणि सकाळी वडे करायचे म्हणून मी रात्रीच उडदाची डाळ भिजायला टाकलेली आहे. मी ही 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव उडदाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ वाटण्याआधी मी 2-3 वेळा चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, त्यामुळे तिच्यातील जो फेस असतो तो निघून गेलेला आहे. आता या डाळीमध्ये मी थोडे लसूण, जिरे आणि मिरची वाटण्यासाठी घेतलेली आहे. हे बघा, मी आता मिक्सरमधून डाळ चांगली बारीक वाटून घेणार आहे. जर जमत असेल तर पाणी न टाकता वाटण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला वडे छान काढता येतात. म्हणजे वडे काढताना आपल्याला त्रास होत नाही. हे बघा, आता डाळ वाटली गेलेली आहे. आता डाळ वाटून मी थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे आणि आता सांबार तयार करण्याला सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी आधी टोमॅटो टाकून तुरीची डाळ आधी शिजवून घेतलेली आहे. सगळ्यात आधी मी जिरे मोहरी याची फोडणी करून घेतलेली आहे. त्यात मी थोडा हिंग सुद्धा टाकलेला आहे. आता कढीपत्ता देऊन चांगला कढीपत्ता तडतडल्यावर त्यात मी चिरलेला बारीक कांदा टाकलेला आहे. हा कांदा चांगला लाल होईल तोपर्यंत मी परतवून घेणार आहे. आणि तयार केलेली आले लसूण जिरे याची पेस्ट सुद्धा मी त्यात टाकलेली आहे. आता हे सर्व मी चांगले एकजीव होईल असे परतवून घेतलेले आहे. आणि यामध्ये नंतर मी बारीक चिरलेला लाल टमाटा टाकणार आहे. हा टमाटा टाकून झाल्यावर परत एकदा तो चांगला एकजीव होईल असे परतवून घेणार आहे. हे बघा, मी परतवून घेतलेले आहे. तुम्ही यामध्ये थोडे पाणी टाकून सुद्धा परत एकदा परतवून घेतले तरी चालेल, किंवा ताटलीने थोडा वेळ झाकून ठेवले तरी चालेल. म्हणजे टमाटे आणि कांदे चांगले एकजीव होतात आणि मऊ सुद्धा होतात. हे बघा, आता हे सर्व मऊ झालेले आहे. कांदे टमाटे चांगले मऊ झाल्यावर त्यामध्ये मी आता लाल तिखट, त्याचप्रमाणे धने जिरे पावडर, थोडा काळा मसाला आणि सांबार मसाला, हळद टाकून घेणार. सहसा आपण सांबार करतो त्यावेळेला तुरीची डाळ शिजत असताना टमाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा किंवा थोडी भेंडी, एखादे वांगे या पद्धतीने टाकून चांगले शिजवून घेत असतो. आता मी यामध्ये शिजलेली तुरीची डाळ टाकणार आहे. हे बघा, आता टाकले गेलेले आहे. आमच्याकडे तिखट कमी खात असल्यामुळे मी तिखट थोडे कमीच घेतलेले आहे. आता यामध्ये चिरलेली बारीक कोथिंबीर सुद्धा मी टाकून घेणार आहे. हे बघा, कोथिंबीर टाकलेली त्यामध्ये, आणि थोडे चवीनुसार मीठही टाकून घेणार आहे. आणि वरून थोडा चाट मसाला आणि सांबार मसाला परत एकदा टाकणार आहे, म्हणजे त्याला एक वेगळी चव येईल. आता आपला छान असा सांबार तयार झालेला आहे. हे बघा, मीठ घातलेले आहे. आता यासोबत मी थोडी पुदिन्याची चटणी सुद्धा करून घेणार आहे.
यामध्ये मी ते पुदिन्याचे क्यूब घेतलेले आहे आणि खोबरे, त्याचप्रमाणे 2-3 हिरव्या मिरच्या, आले, लसूण, जिरे, थोडी कोथिंबीर, हे सर्व मी आता वाटून घेणार आहे आणि त्याची हिरवी चटणी करणार आहे. इकडे बघा हा सांबार सुद्धा आता उकळायला सुरुवात झालेली आहे. हे बघा आपला सांबार किती छान आता खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि आपली हिरवी पुदिन्याची चटणी सुद्धा तयार झालेली आहे. हे बघा आता उडदाच्या डाळीमध्ये मी थोडी हळद, हिंग, धने पावडर आणि मीठ टाकून चांगले एकजीव करून घेणार आहे. हे बराच वेळ असे हलवत राहावे म्हणजे ते फुगून वर येईल. ते फुगल्यामुळे मग आपले वडे चांगले मऊ होतील. हे बघा एका बाजूने या पद्धतीने ते हलवून घ्यायचे आहे. आता मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला पुदिन्याची चटणी करून दाखवलेली आहे आणि त्यामध्ये मी जे क्यूब टाकले आहे त्याची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे आणि त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही नक्की जाऊन बघा आणि मला कमेंट करा की ते क्यूब कसे आलेले आहेत. हे बघा आता इकडे तेल गरम झालेले आहे आणि मी आता उडदाचे वडे तळायला सुरुवात करणार आहे. मी आज गोल पद्धतीने म्हणजेच गोलाकार आकाराचे वडे तळून घेणार आहे. तेल एकदम गरम झाल्यावरच वडे त्यात टाकायचे आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही. या पद्धतीने मी 4-5 वडे टाकून घेतलेले आहे आणि आता ते परतवण्यास सुरुवात करणार आहे. हे बघा ते खालून चांगले असे काढून घेतलेले आहे आणि हळूहळू मंद आचेवर हे वडे चांगले तळून घेणार आहे. हे बघा वड्यांना आता तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे. या पद्धतीने मी आता वाटलेल्या सर्व डाळीचे वडे छान खरपूस असे तळून घेणार आहे. हे बघा माझे आता सर्व वडे एकदम कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत. हे बघा कसे तांबूस कलर आलेला आहे सर्व वड्यांना. आता मी ते एका प्लेटमध्ये थोडे वडे घेऊन त्यावर आता मी सांबार टाकून घेणार आहे. हे बघा सर्व वडे मी आता छान एका प्लेटमध्ये असे मांडून घेतलेले आहे. या वड्यांवर मी आता गरम सांबार टाकून घेणार आहे म्हणजे ते मऊ होतील आणि छान लागतील. हे बघा गरमागरम आपला वडा सांबार आता तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा आजच्या पद्धतीने हा वडा सांबार एकदा नक्की ट्राय करा. कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.